नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमची केवायसी जर पेंडिंग असेल, तुम्हाला केवायसी कशी करायची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत। त्यासाठी ही केवायसी जी आहे मित्रांनो, केवायसी फक्त सेतू सुविधा केंद्र चालकच हे करू शकतील। कारण की तुम्हाला सेतू सुविधा केंद्रावरती गेल्यानंतर अशा प्रकारे ही केवायसी करायची। केवायसीसाठी आपल्याला सर्वात अगोदर या ऑप्शनवरती क्लिक करायची। इथं नैसर्गिक आपत्तीसाठी इथं ऑप्शन दिलं आहे आधार प्रमाणीकरण म्हणून, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस तुमच्या समोर येणार। अशा प्रकारे तुम्ही जर आपत्ती व्यवस्थापनाला जर क्लिक केलं नैसर्गिक आपत्तीला, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे येणार आहे। तुम्हाला इथे तुमचा जो आता विके नंबर जो असतो तो विके नंबर आता नेमका कुठे मिळेल, तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल। विके नंबर जो आहे मित्रांनो, तुम्हाला विके नंबर तुमचा तलाठी जो असतो तुमच्या गावाचा तलाठ्याकडे तुम्हाला विके नंबर हा तुम्हाला मिळणार आहे। विके नंबरसाठी तलाठ्यासोबत हा कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला तिथून मिळेल। विके नंबर टाकल्यानंतर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जे आहे मित्रांनो, हे जे ऑप्शन आहे खाली नो ग्रीवेन्स जे ऑप्शन आहे मित्रांनो, ह्या नो ग्रीवेन्सच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। नो ग्रीवेन्सच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे हा इंटरफेस जो आहे मित्रांनो याचा हिरवा होईल। म्हणजे हिरवं सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नो ग्रीवेन्स म्हणजे तुमची काही तक्रार नाही, तुमची काही तक्रार असेल तुम्ही खालचे ऑप्शन निवडू शकता। तुमची इथं संपूर्ण माहिती ही दिसणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता नो ग्रीवेन्सच्या खाली इथं 6-7 ऑप्शन आणखी दिले आहे। तुमचं जर काही तक्रार असेल, तुमचं जर प्लॉट वगैरे काही चुकलेला असेल, फॉर्म भरताना काहीतरी चेंज झालेलं आहे, अकाउंट नंबर चेंज झाला असेल, या खालच्या ऑप्शनला तुम्ही इथं क्लिक करू शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सिलेक्ट ऑप्शनवरती तुमची जर काहीच अडचण नसेल, तुम्हाला फक्त एकच ऑप्शन निवडायचं आहे। इथं नो ग्रीवेन्स इथं क्लिक करायचं। सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे हा इंटरफेस येणार आहे। त्यानंतर मित्रांनो हा जो आहे आधार प्रमाणीकरणासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आणि आधार नंबर जो आहे मित्रांनो, हा जशाचा तसा इथे येणार आहे। तुमची जर काही तक्रार असेल मित्रांनो, तुमचा प्लॉट नंबर, आधार नंबर किंवा आधार नंबर तर चुकत नाही मित्रांनो, तुमचा जर अकाउंट नंबर चुकलेला नसावा त्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक प्रिंट निघेल। प्रिंट निघाल्यानंतर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन याची केवायसी करायची, तिथे तुम्ही स्वतः जावं लागेल। त्यानंतर तुमचं सर्व जर ओके असेल त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिलं बघा मित्रांनो, या ऑप्शनवर आधार OTPसाठी इथं तुम्हाला केवायसीसाठी इथं क्लिक करायचं आहे। ग्रीन याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। OTPचं जे ऑप्शन आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, OTPचं ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे वरती जो दिसतो, तर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो 4 अंक शेवटचे दिसणार आहे, आधार नंबर तुमचा शेवटचे 4 अंक दिसणार आहे, त्या नंबरवरती एक OTP येईल 6 अंकाचा, तो OTP सेंडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येणार आहे। OTP सेंड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मेसेज पॉपअप शो होईल स्क्रीनवरती, याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या अकाउंटला या ठिकाणी OTP टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक पावती ओपन होईल। अशा प्रकारे ही पावती तुमची ओपन झाली म्हणजे तुमची केवायसी जी आहे मित्रांनो सक्सेसफुली झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, ही केवायसी जी आहे तुमची झालेली, तुम्हाला प्रिंट आउट मिळेल कारण की केवायसी झाली आहे। तुमचा इथं सर्व प्रकारे तुमचा जो विके नंबर असतो मित्रांनो या पावतीवरती सुद्धा छापून येणार आहे। तुम्हाला सेतू चालक जे आहे तुम्हाला पावती दिली, पावती सांभाळून ठेवा, त्याच्यावरती विके नंबर असतो, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही। जर तुमच्याकडे विके नंबर नसेल तर तुम्हाला विके नंबर हा तलाठी जो सजा असतो तुमचा तिथून घ्यायचा आहे आणि तुमची केवायसी पूर्ण करायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुमची केवायसी पेंडिंग आहे का झालेली कसं चेक करायचं ते आपण बघणार आहोत। केवायसी स्टेटस कसं बघायचं मित्रांनो हे आपण बघणार आहोत। तुम्ही इथं बघा, संपूर्ण व्हिडिओ बघा। ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार मित्रांनो। ऑर्गनाइज पेमेंट स्टेटस जे ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। हे बघा मित्रांनो, क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा प्रकार हा इंटरफेस जो आहे लोडिंग होत आहे। लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमचा विके नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। विके नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे थोडंसं लोड घेतं। तुम्ही अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, इथे तुमची केवायसी स्टेटस जे आहे, तुम्ही जर केवायसी केली नसेल तुमचं स्टेटस जे आहे इथं पेंडिंग दिसणार आहे। तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, तुमचं जे स्टेटस आहे अशा प्रकारे पेमेंट स्टेटस जे आहे मित्रांनो पेंडिंग असणार आहे। तुम्ही जर केवायसी केली तर केवायसी डन इथं ऑप्शन येतील। तुम्ही अशा प्रकारे हे केवायसी स्टेटससुद्धा घरबसल्या चेक करू शकता झालं आहे का नाही। ही वेबसाईटची लिंक तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार, त्यासाठी त्यापूर्वी व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन
व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.